कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार. 10 वाजता उठली आहे मी आज. आणि 10 वाजता उठली ना तर सर्व 10 वाजता उठतात. तर चला, सकाळ झाली, चाय बिस्किटचा नाश्ता झाला आहे. आणि ह्याच्यानंतर मच्छी आणायला गेलेली आज मी, कारण मध्येच बुधवारी मच्छी नाही खाल्लेली होती आणि आज शुक्रवार म्हटलं तर आम्ही मच्छी खातो. आणि मच्छी भरपूर आणली मच्छी, पण ही एका टायमाला मी बनवणार नाही आहे मच्छी, एवढी थोडी बनवणार आहे. तर आता मी नाश्ता करते. मेन गोष्ट अंडा पाव नेत्रासाठी बनवलेला, तर तिला बोलली मी अर्धा त्याच्यातला खाते. तर चला या, सकाळचा नाश्ता. वाजले 1:15. लोक या टायमाला जेवतात, पण आम्ही अंडा पाव खातो. तसं एवढी आहे ती मला साफ करायची बाबा, आणि ती अशी दिसली. त्याच्यात आणलेली पूर्ण त्याचे आमटे आणि फ्राय करायचं. त्याच्यात आणले बोंबील, ते मला साफ करून डब्यात करून ठेवायचे. संध्याकाळी एवढी आता शिगे बिगे काढायला लागतात, म्हणजे टाइम जातो ह्या. आणि मिक्स कोलबी ह्याच्यामध्ये खाडीची पण आहे. वाजले घड्याळात 3:45 आणि आता माझं जेवण झालंय. आणि आता योगिनी मॅडम आणि नेत्रा मॅडम टोपं घेणार तुम्ही, कारण तुमचं काम आहे. आता माझं काम होतं जेवण बनवायचा, तुम्ही बनवला. आता टोपं आणि ताटं पाणी सर्व ह्या दोघींचं काम आहे. तर चला घ्या जावा. पप्पा येईल तर येईल, आणि आज मिस्टर येणार आहे जेवायला, नाही तर येत नाही जेवायला. ते मच्छी आहे ना. चला आता या दोघींचे कामं करणार. चला आता जेवून घेते मी. तर जेवायला बनवलेले सुरमेची आमटी, आणि हा तव्यावरचा भात रात्रीचा होता ना, तुम्ही भाजून घेते तव्यावर. आणि ही कोलबी. चला आता जेवते. कोलबी सुंदर झाले.
पप्पाच्या मागे लागून लागून ही आईस्क्रीम आणली बघा. मिळली, चला खाऊन घेते. आता मला लय कंटाळा आलाय काम करायला, एवढा की विचारू नको. वाजले 4:45, करायची कामं. पण आपण कामं केल्याशिवाय आपले कामं कोण करणार नाही. त्यामुळे आईस्क्रीम खायला या आणि कामं करायला नका येऊ, कारण कामं मी माझी करेन. तर चला आता आईस्क्रीम करूया. तर चला आता कामाला सुरुवात करते. पारोसा कचरा तर मारला जातो सकाळच्या टायमाला, पण तो कचरा परत येतच असतो. ती खिडकी आहे, त्या साईडला एक दरवाजा आहे, खूप कचरा झाला आहे परत घरामध्ये. आता मी फायनली कचरा मारतो. सकाळचा मेन गोष्ट आम्ही कचरा मारतो ना, तो असा नाही मारत की सोफा सरतो, कुठे काय कोपऱ्यामध्ये जातो, तशी आमची झाडू जात नाही. तो कचरा म्हणजे माझे मिस्टर म्हणतात, कारण मी त्यांना काय बोलते, तुम्ही तेवढं तरी काम, नवऱ्याने थोडाफार कामं करायला पाहिजे घरामध्ये आहे म्हटलं तर ते सकाळी उठल्या ना हातरून उचलतात आणि त्याच्यानंतर ते कचरा मारतात. पण त्यांचं कचरा मारायची पद्धत म्हणजे असं आणि असं आहे. माझं नाही तसं, माझं सोफा सरकून मी कचरा मारते, सोफा झाडते, पण तसं त्यांचं नाही आहे. त्यामुळे मी त्यांना तेवढं मारेल, कारण मला बत्ती लावायची असते. त्यामुळे मी त्यांना सांगते तुम्ही आधी कचरा मारून घ्या. म्हणजे मी आंघोळ करून आली डायरेक्ट मी बत्ती लावते, कारण त्यांना मी बत्ती लावायला नाही देत. ते चुकीची बत्ती लावते, तेलाच्या ह्याच्यामध्ये तुपाचं आणि तुपाच्या ह्याच्यामध्ये तेलाचं. त्यामुळे मीच लावते बत्ती माझ्या घरामध्ये सकाळच्या टायमाला. मग त्यांना मी सांगते तुम्ही कचरा मारा, म्हणजे मी बत्ती लावायला मोकली होते. तर चल बोलवचनले दिले आणि आता कामाची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला मी आहे सोफा बेड सरकून कचरा मारते. पसारा उचलून कचरा मारून घेतलाय, नेटकं सर्व ठेवलंय. आता नेत्राचं काम करेन आणि मी मात्र माझं काम करेन. तर चला, भांडी भरपूर आहे. मच्छीचं रोंबाट म्हटलं तर आता जेवण केलंय म्हणजे मी संध्याकाळी आराम करेल. पण संध्याकाळ होतेच आहे. आता बघा 6 वाजायला आले. अरे बाबा, आणि माझी ना मेन गोष्ट ना पाणी पण ना माझं अर्धी टाकी झाली आहे पुरी खाली, म्हणून मी जरा स्लोमध्ये कामं करते. म्हणजे 7 वाजता कसं पाणी येतो ना, मग बरं पडतो मला. चला, भांडी घासता वाजले आता 7 आणि 7 वाजले म्हणजे माझ्याकडे आलंय पाणी आहे. तसं पण टाकीमध्ये पण पाणी नव्हतं, तर मी आधी टाकीमध्ये पाणी सोडून घेतलं. एका साईडला मशीन लावून घेतली आणि मस्तपैकी चाय बनवली. आता चाय घेते पिऊन आणि मग नंतर लादी पुसते, कारण 7च्या टायमाला लादी पुसणं चुकीचं आहे आणि नाही पुसू शकत. तर चला, आता रात्रीचे वाजले 9 आणि आता घरातले सर्व कामं झाले. बघा, मी किचनमधलं सर्व व्यवस्थित आवरून झालं आणि हे मडकंसुद्धा पाण्याचं भरून घेतलं आहे, ठेवलं आहे. आमचं दुपारचा भात आहे, परत ही मच्छी दुपारची आता गरम करायची आहे आणि कोलबी इथे खाली आहे आमटी मच्छीची, ती फक्त मी काढून ठेवले. आता ती फक्त आता गरम करायचं आहे. आता निवांत बसेल आता. तर चला, आता इथेच मी माझा आता ब्लॉग एंड करते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं कुठे चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, बाय बाय.